ब्लॉग समजून आहे माझ्या आत्याच्या घरी गावाला. आता आम्ही चाललो आमच्या घरी. पुढंच आहे आमचं घर. हे बघा, हे आमचं घर आहे. आता आम्ही चाललोय आमच्या घरी. मन मज्जा येत्या इकडे ब्लॉग करायला आणि खेळायला सुद्धा. आता आमचा भाऊ म्हणजे दादा गेले, आज त्याचा पेपर आहे मराठीचा. तो गेला पेपरला शाळेत आणि तिकडं आई आहे. पण आहे ना गाईच गावाला यायला मज्जा येते ना, ती शहरात कधीच येत नाही. म्हणून आम्ही आलेलो, पण आम्ही कालच आलेलो गावाला. आणि मी बोललो पप्पाला, पप्पा मी ब्लॉग करतो. पप्पाले कर बिंदास कर, आपलं गाव आहे, मी ब्लॉग करते. गाईज पण लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा. तर मी चालले माझ्या घरी, तिकडे आहे माझं घर. तर आई अजून तिकडेच आहे आणि आर्य दीदी पण तिकडे फोन बघत बसले. आता 5 वाजता रावी आणि दादा येईल, तर आम्ही खेळेल त्यांच्या. म्हणजे आम्ही तेव्हा पण मी ब्लॉग करेल गाईज. असं नाही मी तेव्हा ब्लॉग नाही करणार, म्हणजे तुम्हाला समजणार नाही मी अर्धा ब्लॉग का केला म्हणून. आणि माझी चप्पल मी तिथं घरात ठेवली, बिगर चपलीचा चालते गाईज. आता मी पोचलो घरी. आता पप्पा बोलले मी जातो गावात, आणि पप्पा चाललेत गावामध्ये आतमध्ये. मी आले माझ्या घरी गावात. चे झाड बघा, मम्मी आहे ही. माझी चप्पल तू आणली? हां तिकडं आहे, मला काय मी बसतो काय तिथे. बघू आहे चप्पल घालतो पहिली मी. दादा 5 वाजता येणार आहे मम्मी, आतू बोलली. दादा 5 वाजता येणार आहे. मग मला वाटलं काय 1 वाजता सुटल पेपर आहे. जातो ना इकडे, तिथं बसतो आतूकडं आहे पण तिकडेच. चप्पलीसाठी मला वाटलं चप्पल इकडेच म्हणून मी असं गेलो, चप्पल घ्यायला आलो परत. आणि बघा शेती बघा आमची, ही पण शेत आमची आहे. ती तिकडची नाही आमची, ही आणि ही आमची आहे. इकडची आणि तिकडची आमची. आलो गाईस, तात्या आवाज येते, आपण जाऊन बघू. आलो गाईस, का आलो? हा सांग ना गाईस. घरात आलोय मी आता. तात्याची पिशवी चला जाऊ घेऊन. हे का तात्या, जाऊया आता गाईस. मम्मी पण आपली शेत आहे ना बाजूची ना? हा ना, ते आपण बरे आहे. काय नाव काय आहे जावर नाही गहू आहे गायचे. इकडची आणि इकडच्या आमचीच आहे गायची. आत्ताशी आहे तिकडून निघाले, मी इकडे आलो आणि डबल परत गेलो इकडे. बघू आई काय आणते. चला पळत गेलो, माझा पाय आधीच. थांब आई तिकडे थांब, तात्या येतायत. मी चाललो आईकडे, म्हणजे तात्यावर चालले म्हणून आईला मी बोललो थांब आहे तिकडे. काही जून केवढे इकडे गावाला, आणि संध्याकाळी एवढी थंडी ना, असं वाटतं का 2-3 चादर घेऊनच झोपायचं. आले आई तिकडे बसले. आतू पण आहे, आई पण आहे, आणि आतमध्ये आर्य दीदी बसते. गाय जात आईकडे आलोय मी. आणि आज मला मित्र चॅलेंज देणार आहे दाद्या लपाछुपीचा. तो शाळेत गेलो, शाळेवर आल्यावर चॅलेंज. हा हे आमचा लाल्या असं घेतलाय दावला का? मला वाटते भीती लाल्याची. काम चालू हा आहे आमचा रस्ता. गाड्या जातात. हे आहे नारळाचं झाड, मंदिर आहे. लाल्या
आल्या हवेच मधनं येतात वाटतं तात्या गाईज. आम्ही काल इथे नाही इथे कबड्डी खेळत होते इथे समोर मंदिरा पुढे. आम्ही काल एकच बॉल हरवला बाजूला शेतीत. तो गेलो काय वाट लागेल म्हणून आम्ही नाही गेलो. 20-30 बॉल आहेत आणि काल मी एवढं मोठं छक्का मारलाय ना खतरनाक. आणि अजून तात्याला आलेले गाईज बघू शकता तुम्ही. हो गाड्या कशा जातात. चला दादा आलोच आपण गाईज भेटूया. बाय बाय गाईज. आता आम्ही चाललोय देवांसाठी. ते कुठली फांदी मम्मी? जास्वंदीची फांदी तोडायला तिकडे नारळाच्या झाडाकडे. ते आता आम्ही चाललोय आणि पप्पा पण नाही अजून आले. आम्ही बोललो ते पहिला देवांसाठी हे करूया जास्वंदीची फांदी ना. आणि आज मम्मीचा चष्मा बघा. मम्मी फुल मॅडमच झालेत म्हणून आता तिकडे हे काम करते. काय बोलू तुला? आत्तू जास्वंदीची फांदी पाहिजे. जास्वंदीची फांदी. ओके आलोय गाईज आम्ही. बघू शकता तुम्ही पण. तिकडे आत्तू आहे, इकडे मी आहे, माझ्या मागे मम्मी आहे. पोचले बघा पुढचं झाड आहे. ते पुढचं झाड आहे गाईज. हे बघा या झाडाचं फुल कुठे आहे? हा बघा असं फुल आहे. अजून मोठे खूप फुले आहेत वरती. तुम्ही पण बघा. मम्मी आले आता पुढे. एक फुल तुम्हाला तोडून दाखवतो. वास पण चांगला येतो. चला काढायचं लागल. कलोंजी. आतू आमची कपडे धुते, भांडी घासते. या इथं मी सावलीला बसतो. तर मी बसले पण. आणि आज मला दादा आणि रावी चॅलेंज देणार आहे. म्हणजे कुठला देणार आहे काय माहीत चॅलेंज. पण एक चॅलेंज देणार आहे. ते बोलले मला आपण एक ब्लॉग करू आणि चॅलेंज मला देतो. आणि आम्ही चॅलेंज बघू काय करायचं त्या चॅलेंजमध्ये. मला पण माहीत नाही म्हणजे कुठलं चॅलेंज देणार आहे काय माहीत. बघू. मम्मी तोडायचं ना. काय जात मी आला बाहेर उन्हे म्हणून इथे वजन वाढलंय. वजन वाढलंय. बाहेर किती आहे? ठेव काय वजन आहे सांगते. हे बघ ठेव इथे बघ. आपण उभं राहिले बी आपलं वजन नाही मोडल आपल्या वजनाला. अरे सिल्बगी हल्लाच मग. हा नाही सगळं कोरण उचलतं. 19 हे जे एवढं आहे. हे तुझ्या हाताचं बघ. रिमोटचं बाटलीचं. हा इस्त्रीचं बघ. इस्त्रीचं वजन तेच किती चिकू बिकू विकतं तेच आहे. हा त्या माणसाच आहे. पलमाडे त्याची व्हिडिओ काढलेली मी. मग काय आता आम्ही चाललोय. मम्मी तुझ्या हातात काय दाखव. तिच्या हातात काय दाखव. बघा हे गाईज. आता आम्ही चाललो तोडायला. ज्याने नाव काय मम्मी याचं? मध्ये येईल म्हणले असेल मी मम्मीला सांगतो कुठली फांदी तोडायची. चला मी चष्मा उलटा घातलेला सरळ घालतो. मम्मी मम्मी आली. मम्मी गाईज मम्मी आलेली आहे. मम्मी आलेली आहे.
मम्मी या इथंच आहे अजून मी बोलत बसले काय मी तेवढं तर बसतो मम्मी येऊस तर गाईज तुम्हाला सांगतो आपण आहे ना आपण मराठी पोरं आहेत ना पोरं त्यांना आहे ना सपोर्ट करत जावा म्हणजे मराठी पोरांचं पण हे होतं ना व्ह्यूज वाढतात माझ्या पण एका भावाचा चॅनल आहे म्हणून बोललो मम्मी चल गाय आता आम्ही चाललोय तोडायला कुठली तोडायची तोडतोय गाईज आम्ही आता हो काय बघा ही गाईज बघा आतलं तोडायचं फक्त शेंडा पावतर येणार ना आणि बघा हेडफोन बघून हेडफोन काही कडली तोडती ग वरचे पण झाले चांगले हीच तोडा गुंडच आहे ओके तिला बाया शिव्या दिलेल्या मला नाही बाया बघ मला पण आवडत दे ना आम्हाला गाय आता आम्ही तोडतोय हा तेच तोडले माणूस लावायचं आहे म्हणून नेतं का खायची वस्तू आहे मला पुढे लावली गाय आता हे घेऊन तर मी जातो आपल्या घरात पाणी जरा पिऊन येतो परत आता तेव्हा ते घेऊनच येईल हे जातो गरम पण होते आणि डायरेक्ट झोपलो ना 5 वाजता उठलो ना मग चॅलेंज हातपाय तोंड डिनर खाणार पिणं मग चॅलेंज बघू हे काय देणार आहे मग बघू जिंकणार कोण आहे का आणि काय आहे ते पण नाही माहीत आणि गाईस शेअर लाईक सबस्क्राईब कमेंट करत जावा आणि मराठी पोराला सपोर्ट करा बघा केवढं हे पूर्ण ही आमची बाग आहे उन्हाळ्यामध्ये आहे ना उन्हाळ्यामध्ये आम्ही ह्या जागेतनी बॅट बॉल खेळत बसतो मी बॉल आहे ना कालच आणलेत 2-3 पिशव्या पण मला वाटलं का हे नसणार हे आणि पेरलं नसणार आणि पेरले मग आता कसं खेळू म्हणून डायरेक्ट आहे ना पेरलं नसणार ना तेव्हाच आता आम्ही खेळणार आणि आहे ना आम्ही इथं नाही खेळणार आम्ही तिथं जाऊन खेळणार आतमध्ये काय नाही तिकडं ऊन नसतं आणि सावली असते ना म्हणून तिकडं मजा येईल खेळायला आम्ही तिकडं जाणार आहे आणि आता माझी बहिणी ते बसली आई कुठे आई आते झोपलेली आहे गाईस आता मी पण जरा इथं झोपतो चला 5 वाजता भेटू